नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. संक्रांतीच्या निमित्ताने आज ह्या महिला आणि माता आणि पित्यांना तुम्ही कशा पद्धतीने शुभ आशीर्वाद देणार आहात? सर्वप्रथम सर्व माता भगिनींना मकर संक्रांती शुभेच्छा देतो. मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि आपल्या नवीन वर्षात हा पहिलाच सण आहे. त्या सणाच्या निमित्तानं माता भगिनी सर्व हळदी कुंकू लावून हा सण साजरा करतात. तिळगुळ वाटून हा सण साजरा केला. माता भगिनींना मी मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण. साहेब, स्वाभिमानी बाणा आणि कणकर कणा, तुम्ही एक धृती राजकारणी आहात आणि हिंदू धर्माचा वसा आणि वारसा जोपासणारे एक खंबीर नेतृत्व, जबरदस्त कर्तृत्व आणि उत्तम नेतृत्व तुमचं आहे. आणि आज होऊ घातलेल्या म्हणजे इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये तरुण तडफदार युवा नेतृत्व आणि गरिबाच्या मुळाशी जाऊन समाज कार्य करणारे खंबीर नेतृत्व म्हणून अनुषंगाने आज समाजाचं हित जोचं पुढलं पाऊल कसं असेल, नेतृत्व म्हणून पुढं कसं असणार आहे? धन्यवाद. आमचं ग्रामदैवत रेटवडी गावचं ग्रामदैवत आराध्य स्थान, प्रतिस्थान, श्रद्धास्थान ग्रामदैवत उकडोवा. या उकडोवा गावातील आमचे रेटवडी गावचे उपसरपंच सन्माननीय दिलीप राजाराम डुबे, युवकांचं आशास्थान, सर्वसामान्य माणसाचा नेता, गोरगरिबांचा कैवारी, खेड तालुक्यामध्ये बैलगाड्याच्या माध्यमातून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट ज्यांनी या गावात सरपंच झाल्यानंतर गावातला विकास अतिशय सगळ्यांना सामावून घेऊन, सगळे सदस्य बरोबर घेऊन, गावाला बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं करायचं काम सर्वप्रथम दिलीपरावांनी केलं. ह्या गावामध्ये बैलगाडा शर्यत खेड तालुक्याच्या इतिहासात अशी कुठली बैलगाडा शर्यत झाली, अशा प्रकारची शर्यत ह्या गावात भरवायचं काम गेले सातत्यानं 3 वर्षे करायचं काम आमचे सरपंच पंचायत समितीगणाचे उमेदवार दिलीपराव डुबे अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. गावामध्ये त्या बैलगाडा शर्यतीमध्ये संपूर्ण गावाला सामावून घेऊन कोणावरही पण अन्याय झाला नाही पाहिजे आणि संपूर्ण गावात त्यांचा नावलौकिक या गाडा बैल क्षेत्रामुळं उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखलं जातं. अशा प्रकारचं त्यांचं कार्यकर्तृत्व. बरं साहेब, गाव संस्कृतीचा पाया, गाव राष्ट्राला आधार आणि दाण्यासंगे मातीमध्ये रेटवडीचे ग्रामस्थ नेहमीच पेरतात सुसंस्कार. तुम्ही आत्ताच सांगितलं की कृषीप्रधान देशात काळ्याची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी डुबे साहेब आहेत. यांच्यावरती सरपंचची धुरा खांद्यावरती आल्याच्यानंतर यांनी गावाला गावपण आणि गाव भावकी गावपण जोपासण्याचं एक महान कार्य केलेलं आहे. त्या अनुषंगाने उद्या होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या गणातून आज ते एक तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून ते आज निवडणुकीला उभे आहेत. तर त्यांची म्हणजे मतदारांच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याबद्दल कशी जागृती करणार आहात? सर्वप्रथम सांगतो, आमचं जागृत देवस्थान त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं, त्यांच्या कुटुंबियांमुळं, त्यांच्या गावातल्या नातेसंबंधामुळं संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी. इथं कुठल्याही प्रकारची शंका कुशंका त्यांच्या बाबतीत गावामध्ये घेतली जाणार नाही. दिलीपराव डुबे उभे नसून संपूर्ण गाव उभे, अशा माध्यमातून संपूर्ण आमचं गाव काम करणार. आणि बाहेर गावांचं जर म्हटलं तर एकंदरीत 11 गाव त्या मतदारसंघात येतात. 11 गावांमध्ये दिलीपराव डुबेंचा सगळ्या उमेदवारांपेक्षा मोठ्या प्रमाणात नातेसंबंध, मित्रपरिवार, गाड्याबैलीच्या माध्यमातून अशा प्रकारची दिलीपरावांची ख्याती या ठिकाणी आमच्या पंचायत समितीच्या मतदारसंघात असल्यामुळं हा सगळ्यात तालुक्यामध्ये सगळ्यात जड उमेदवार आहे. साहेब, आपलं नाव सांगा ना. मी आनंदराव काळे, खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचा माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक. साहेब, तुम्ही आत्ताच ज्यांच्या शब्दात वज्राचं सामर्थ्य आहे, ज्यांच्या विचारात एकलव्याचा ध्यास आहे, ज्यांच्या नसा नसा सामाजिक कार्याचा जोश आहे, अशी तुम्ही धृती राजकारणी म्हणून आज काय केले की गावाला गाव पण मिळावं आणि गाव सुजलम सुफलम होण्यासाठी एक तरुण तडफदार
नवीन चेहऱ्यामोऱ्याला प्राधान्य मिळावं म्हणून तुम्ही आता काय केलेलं आहे की आमच्या महाराष्ट्र लाईव्ह टीव्हीच्या समोर आलात आणि आज जी प्रबळ शक्ती जी इच्छाशक्ती असेल ती तुम्ही काय केलेली तुमच्या म्हणजे जे पोटात असते ते पोटात आणलं आणि तुम्ही या आमच्या पुढे येऊन तुमच्या कथा आणि व्यथा सादर केलेल्या आहेत. सरपंच साहेब, नमस्कार. तुमचं एक खंबीर नेतृत्व आहे, जबरदस्त कर्तृत्व आहे आणि उत्तम नेतृत्व आहे. तुम्ही तालुक्यामध्ये आज हिरेगिरी राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा आर्थिकदृष्ट्या असो, समाजाच्या गरिबीच्या मुळाशी जाऊन समाजकार्य करणारे तुमचं एक नाव लौकिकता आहे. आणि त्या अनुषंगाने आज आपल्याच गावामध्ये आपल्याच गावाचे भूमिपुत्र डुबेसाहेब ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही मतदार राजाला जागृत कशा पद्धतीने करणार आहात? प्रथमतः मतदार राजाला जागृत करताना युवा वर्ग असेल, ज्येष्ठ असेल, शेतकरी असेल, गाळा मालक असेल किंवा सर्व समाजातील सर्व घटक असतील, एक तरुण नेतृत्व आहे, प्रथमतः संधी आहे आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व असल्यामुळं आम्ही मतदार राजाला हे सांगणार आहे की आमचा उमेदवार हा सामान्य कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, बैलगाडा मालक आहे, बैलगाडा शौकीन आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसमावेशक उमेदवार आहे. त्या अनुषंगाने मतदानरूपी सेवा यांना करा. 100% आणि मतदार राजा आमच्या पाठीमागे उभं राहिले, खंबीरपणे उभा राहणार आहे. साहेब, आता सांगितलं की माणसाची आर्थिक स्थिती किती जरी चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. आणि आज सण संक्रांतीचा सण आहे आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आज तुमच्या पाठीमागं जे तुमचे भावकी गावकी सर्व कंबर कसून उंबरट्यावरती डुबेसाहेब उभे आहेत आणि त्यांच्या मनामध्ये एकच ध्यास आहे, म्हणजे नेता नव्हे कार्यकर्ता, परंतु दिलीप भाऊ सर्वांकरता. आणि आता गरिबाच्या मुळाशी जाऊन समाजकार्य करण्यासाठी तुम्ही आज गणामधून उभे आहात आणि तुम्हाला भरभरून कौतुकाची थाप तुमच्या पाठीवरती दिलेली आहे. ती थाप रोकडबाच्या कृपेने अशीच पुढं जावं, तुमचा म्हणजे विजय हो आणि तुमच्या अंगावर गुलाल हो, हीच हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही नाव. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.